नमस्कार. आजच्या भागामध्ये मधुभाऊ शांतपणे बाहेर येऊन बसलेले असतात. तेव्हा कुसुमताई येते आणि म्हणते, मधुभाऊ किती वेळ असे एकटे बसणार आहात? चला जेवायला चला. मधुभाऊ म्हणतात की कुसुम, थोडा वेळ मला इथे वारा खात बसायचं आहे. कुसुमताई म्हणते, मधुभाऊ तुम्ही जर इथे वारा खात बसला असतात तर मी तुम्हाला इथे बोलवायला आले असते का? पण आम्हाला तुमच्या मनातली तळमळ कळते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मग हे सगळं घडलंय त्याच्यावरती मी काय बोलायला हवं? तेव्हा कुसुमताई म्हणते की मधुभाऊ, काळ हा सगळ्या परिस्थितीवरचं औषध आहे. प्रत्येक वेळ येईल, चांगली वेळसुद्धा येईल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काळ येईल तेव्हा येईल, उद्याचं सोड ग कुसुम. पण काल जे झालं ते तू बघितलंस ना, त्याच्यावरून मी आता काय विचार करायचा? माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये कायमचा अंधार आला आणि मी काहीच करू शकत नाही आहे. सायलीजवळ असं कठोर वागताना मला काही आनंद होतो आहे का? अजिबात नाही. पण मी तरी काय करू? तिने त्यावेळेला घेतलेला निर्णय हा चुकीचाच होता. त्या अर्जुन सुभेदाराने परिस्थितीचा गैरफायदा घेतला. अर्जुन सुभेदारसारखा नीच माणूस मी आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे. त्याच्यासारखा मुलगा कुठल्याच आईच्या पोटी जन्माला यायला नको. तेव्हा इकडे सायलीला हे सगळे शब्द ऐकून खूपच जास्त वाईट वाटत असतं. कारण अर्जुन किती चांगला आहे हे सायलीला बरोबर माहिती असतं. मधुभाऊ म्हणत असतात की त्यांचं कुटुंब कधीच सुखी नाही राहणार. असं म्हणाल्यानंतर सायलीला फार वाईट वाटतं. तर अर्जुन म्हणत असतो, चैतन्य, त्या जोशीला कसं कळलं की मधुभाऊंची केस मी लढतोय आणि ती आता माझ्याकडे नाही आहे म्हणून? तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे अशा बातम्या कोर्टामध्ये लगेच पसरतात, तुला माहिती आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण त्या जोशीलाच का मधुभाऊ केस देत आहेत? तो माणूस चांगला नाही आहे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे त्या जोशीला बरोबर माहिती आहे ही केस तुझ्याकडे होती आणि तुला आता खाली पडण्यासाठी त्याने मधुभाऊंकडून ही केस घेतली असेल. आधीच तो तुझ्यावरती किती जळतो तुला माहिती आहे ना? तू एक काम करतोस का अर्जुन? तू जाऊन त्या जोशीजवळ बोल की नेमकं त्याच्या मनात काय चाललं आहे, तो का तुझी केस घेतोय हे तुला कळायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, त्याच्याकडे आधी नाही जाणार चैतन्य, आधी माझं महत्त्वाचं काम मला करायचं आहे. तेव्हा मधुभाऊ इथे खूपच जास्त चिडलेले असतात. तेव्हा सायली तिथे येते. सायली मधुभाऊंचे हात आपल्या हातात घेत्याने म्हणते, मधुभाऊ प्लीज, फक्त एकदा मी जे काही बोलते ते शांतपणे ऐकताय का? तुम्ही प्लीज माझं काहीतरी बोलणं ऐकून घ्या ना. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ मी त्यावेळेला जो पर्याय निवडला तो चुकीचा होता, मी मान्य केलं आहे. मग तरीसुद्धा मला माझी बाजू मांडू द्या. सायली म्हणते की तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर मी अख्ख्या पनवेलमध्ये फिरले, पण आपली केस कुठलाही वकील घ्यायला तयारच नव्हता. तेव्हा सायली म्हणते की त्यावेळेला मला जो पर्याय निवडावासा वाटला मी निवडला. माझ्यासमोर तो ठेवला होता. अर्जुन सरांनी माझ्यावरती जबरदस्ती केली नव्हती आणि त्यावेळेला निर्णय जरी चुकला असला तरीसुद्धा मधुभाऊ, अर्जुन सर वाईट माणूस नाही आहे तो. तेव्हा सायली म्हणते की तेव्हा जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल ना मधुभाऊ, पण आता माझ्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज राहिलेलं नाही आहे. मी कधी अर्जुन सरांमध्ये गुंतत गेले माझं मलाच कळलं नाही. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, मग तुला काय वाटतं हे सगळं सांगितल्यानंतर हे जे काही सगळं विस्कटलं आहे ते नीट होणार आहे का? असं वाटतंय तुला त्या माणसाने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला हे तुला कळत नाही आहे का? जर त्याचं तुझ्यावरती प्रेम असतं तर ही परिस्थिती असती का तुझी? आज माझी मुलगी त्याच्यासाठी रडते, माझ्यासमोर ती अश्रू गाळते. ही परिस्थिती कुणामुळे आली? त्याच्यामुळेच ना. त्याने तुला सांगितलं आहे त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे. फक्त तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे तेच मला माहिती आहे. त्याने तुला सांगितलं आहे का? आज त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये एवढा अंधार आला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, फक्त त्या अर्जुन सुभेदारामुळे, आणि मला हे सहन होणार नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मधुभाऊ, ठीक आहे, मी तुमच्यासमोर आता नाही रडणार, अजिबात रडणार नाही. पण मी काय करू मधुभाऊ? आता अर्जुन सरांना मी विसरू शकत नाही. माझं त्यांच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे. कुसुम म्हणत असते, मधुभाऊ मी सुद्धा सायलीला आधी असंच म्हणत होते की हे तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तू त्याच्यात जीव लावू नकोस, त्याचा विचार करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ प्रेम करणं हे खरंच कुणाच्या हातामध्ये असतं का? ते तर फक्त होतं. तुम्ही सुद्धा प्रेमविवाह केला होता ना, मग तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही का? प्रेम तर फक्त केलं जातं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, पण आमच्या प्रेमामध्ये विश्वास होता. तुमच्या प्रेमामध्ये विश्वास आहे का?
जबाबदारी होती. अगं, त्या अर्जुन सुभेदाराने तुझा विश्वासघात पण केला आणि जबाबदारीसुद्धा सोडली. आहे का तो आज तुझ्याबरोबर इथे? नाही ना. त्याच्यासाठी माझ्यासमोर रडायचं नाही. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मधुभाऊ, मी नाही रडणार तुमच्यासमोर. तर इथे प्रियाने आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो. ती म्हणते, चला गरमागरम सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घ्या, आणि ती सगळ्यांना वाढत असते. पूर्णाजी म्हणते की तूसुद्धा कर ना तन्वी. प्रिया म्हणते, नाही पूर्णाजी, मी तुम्हाला सगळ्यांना आधी वाढणार. तुम्ही सगळ्यांनी खाल्लं, तुमचं पोट भरलं की आपोआप माझं पोट भरेल. तेव्हा तिथे अर्जुन आणि चैतन्यसुद्धा आलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आलास तू, आणि ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो, विमल, मी कॉफी पित नाही आहे ना, मी कॉफी सोडली आहे, मग हा कॉफीचा मग माझ्या पुढ्यात काय करतो आहे? तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन मला माहिती आहे, विमलताईंनी मला सांगितलं आहे की तू कॉफी पित नाही आहेस म्हणून. अरे पण तुला सायलीच्या हातची कॉफी प्यायची नाही आहे ना, पण ही तर मी केले. अरे मग ही कॉफी पी ना तू. आता तू असंच करणार आहेस का? मला माहिती आहे तुला स्ट्रॉंग कॉफी किती आवडते, आणि तुला जशी आवडते ना, मी तशीच केले. आणि तसंही मी तुझी बालपणीची मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मला तुझी काळजी तर घ्यावीच लागणार आहे. सायलीमुळे तुला एवढं दुःखी राहायची काही गरज नाही आहे. ती सायली आता गेले ना घरातून, म्हणून काही तू तुझ्या सगळ्या सवयी सोडून देणार आहेस का? तेव्हा घे तू आता, पी बरं कॉफी. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मला नको आहे. चैतन्य म्हणतो, त्याला जर नको आहे तर जबरदस्ती कशाला करते, ठेवून दे ना तू मग बाजूला. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अरे चैतन्य, अर्जुनच्या मनात आलं ना तर तो सगळं सोडेल, म्हणून तर मी काय त्याला सगळं सोडू देणार आहे का? अरे ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे, आणि तिला बरोबर माहिती आहे अर्जुनची काळजी कशी घ्यायची आहे ते. तेव्हा प्रिया म्हणत असते, अर्जुन घे ना बरं, माझ्यासाठी एक सिप तरी घे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रिया गप्प बस, मला नको आहे. प्रिया शांत हो, मला नको आहे. तरीसुद्धा प्रिया काही ऐकत नसते. अर्जुन जोरात कपला हात मारतो. तो कप आता खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अर्जुन हे काय केलंस तू? अर्जुन काही न बोलता सरळ तिथून निघून जातो, कारण त्याला प्रियाचा खूप जास्त राग आलेला असतो. आज अर्जुन आणि सायली दोघेजण एकमेकांपासून वेगळे झालेत. घरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ते फक्त प्रियामुळे घडलेलं असतं. तेव्हा अर्जुन आता कामाला गेल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की जाऊ दे तन्वी, त्याचं तू वागणं मनाला लावून घेऊ नकोस. तो हल्ली तसाच वागायला लागलाय. इथे खोट्या माणसांना जवळ करतोय आणि खऱ्या माणसांना लांब करतोय तो. तर इथे सायली आता काम करत असते, पण तिच्या एकाही कामामध्ये लक्ष नसतं. सगळी कामं ती अर्धवट करत असते. तेव्हा कुसुमताई येते आणि म्हणते, सायली बाळा काय झालं आहे? अगं तुझं कामात लक्ष नाही आहे, तू जरा शांतपणे थोडा वेळ बसतेस का? तेव्हा सायली म्हणते, नाही नको कुसुमताई, मला कपडे ठेवायचे आहेत ना. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, मधुभाऊ, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतो. सायली जेव्हा अर्जुनला बघते तेव्हा तिचा ऊर भरून येतो. तिला खूप जास्त रडायला येतं. तिला असं वाटत असतं की जाऊन अर्जुनला मिठी मारू की काय. तर अर्जुनसुद्धा तिच्याकडे बघून तेच फील करत असतो. त्यालासुद्धा सायलीला आपल्या जवळ घ्यावंसं वाटत असतं, कारण सायलीची अवस्था त्याला बघवत नसते आणि सायलीला अर्जुनची अवस्था बघवत नसते. ते दोघेजणं जरी एकमेकांशी बोलत नसले तरी त्यांना माहिती असतं की त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. तेव्हा सायली आता काही बोलत नाही, कारण तिने मधुभाऊंना शब्द दिलेला असतो की जर अर्जुन सर समोर आले तर मी पाठ फिरवेन म्हणून. आणि म्हणून ती अर्जुनला काही बोलत नाही, फक्त डोळे भरून त्याच्याकडे बघते आणि किचनमध्ये येऊन उभी राहते. अर्जुन तर तिला बघून तिच्यामध्ये पूर्णपणे हरवलेला असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय झालं, इथे का आलायस आता? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ, तुम्ही माझ्याकडून केस काढून घेताय आणि ॲडव्होकेट जोशी याला तुम्ही केस देताय. पण मधुभाऊ, तुम्ही ॲडव्होकेट जोशी याला ही केस देऊ नका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, का? मला ज्याला वाटेल त्याला मी ही केस देईन. तुझ्यापेक्षा तरी चांगलीच माणसं असतील सगळी. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तुझ्याकडे आता मला माझी केस ठेवायची नाही आहे. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्हाला माझा राग आला आहे ना, तुम्ही माझ्यावरती रागवा ना, पण प्लीज माझ्याकडून तुम्ही केस काढून घेऊ नका. कारण दुसरा कुठलाही वकील असताना तरीसुद्धा चाललं असतं, पण ॲडव्होकेट जोशी नको, तो चांगला माणूस नाही आहे, असं अर्जुन आता जोरात बोलत असतो सायलीला आवाज जावा म्हणून. पण सायली त्याचं म्हणणं ऐकत असते, तिला पटत असतं, पण तरीसुद्धा ती मधुभाऊंच्या विरोधात काहीसुद्धा बोलत नसते. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, तू का ॲडव्होकेट जोशी यांना बोलतोयस? अरे पनवेलमधले सगळे वकील तुला इतके घाबरतात ना, की कुणीही माझी वकील
केस घ्यायला तयार नव्हतं तेव्हा ॲडव्होकेट जोशी देवासारखे धावून आले आणि ते म्हणाले की मधुभाऊ मी तुमची केस घेतो म्हणून, आणि त्यांना आधीपासूनच माझी केस माहिती होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐकलत का, म्हणजे ॲडव्होकेट जोशी हे स्वतःहून आले अप्रोच करायला की केस घेतो म्हणून. तो चांगला माणूस नाही आहे मधुभाऊ, तो आपली केस वीक करू शकतो, कदाचित हरवूसुद्धा शकतो. मधुभाऊ म्हणतात, अरे तो काय मला हरवणार, तू मला जे हरवलं आहेस ना आयुष्यामध्ये तेवढा तर विश्वासघात माझा कुणी करणार नाही ना. त्या तुलनेने सगळेजण कमीच पडतील आणि जे व्हायचं आहे ते होऊ दे. पण आता ज्याने माझ्या मुलीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून ही केस ज्याने माझी घेतली ना, त्याच्याकडे आता मला ही केस ठेवायची नाही आहे. माझ्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही आहे आणि हे ओझं मला सहन होणार नाही की तिने माझ्यासाठी हा निर्णय घेतला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मी तुमच्यासमोर पाया पडतो, खरंच मी पाया पडतो तुमच्यासमोर. मी जे काही केलं त्यावेळेला ती परिस्थिती वेगळी होती, पण मी त्याची माफी तुमच्याजवळ मागतो. पण मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन, ही केस तुम्ही माझ्याकडून घेऊ नका, आणि जर घेताय तर तुम्ही दुसरं कुणाला तरी ही केस द्या, पण ॲडव्होकेट जोशीला नको. तुम्ही दुसरं कुणाला जर ही केस दिली तर मी NOCवरती सही करायला तयार आहे. ही NOC माझ्याकडे आली आहे पण मी त्याच्यावरती सही नाही केले. मधुभाऊ प्लीज प्लीज तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका जो नंतरला जाऊन खूपच जास्त आपल्यासाठी धोक्याचा ठरेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझ्या घरामध्ये येऊन मला तू नसता शहाणपणा शिकवू नको, त्याची गरज नाही आहे, कळलं ना. तुझी तेवढी लायकी नाही मला समजावून सांगण्याची. आत्ताच्या आता NOCवरती सही कर आणि आमची केस सोड. मला तुझ्यासारख्या वकिलाची गरज नाही आहे. तुझ्या जागी दुसरा वकील असता तर एव्हानाही केस जिंकला असता. तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही मधुभाऊ नाही, असं बोलू नका. एक वकील म्हणून तुम्ही अर्जुनवरती अजिबात संशय घेऊ नका. त्याने खूप मेहनत घेतली होती, खूप प्रयत्न केले होते त्याने. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंना समजवायला हवं, ॲडव्होकेट जोशी चांगला माणूस नाही आहे, तो आपली केस ही वीक करू शकतो आणि मला चांगलंच माहिती आहे त्याचं आणि माझं वैर आहे, त्याच्यामुळे तो ही केस तो घेऊ शकतो. तेव्हा इथे मधुभाऊंना अर्जुन म्हणतो की मी ही केस नाही सोडू शकत, मी NOCवरती सही नाही करणार आहे, प्लीज मधुभाऊ तुम्ही मला माफ करा. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे बघ, तुझ्यामध्ये जरा तरी लाज शिल्लक असेल ना तर तू या NOCवरती सही करशील. तेव्हा सायली म्हणत असते आपल्या मनामध्ये की मधुभाऊ असं करू नका, त्यांना जास्त काही बोलू नका, मी त्यांचा अपमान नाही सहन करू शकत, पण मी तुम्हालासुद्धा नाही दुखवू शकत. पण अर्जुन सर माझे 100 नंबरी सोनं आहे, सोनं, ते कधीही चुकीचं काम करू शकत नाही. त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता, पण माणूस म्हणून माझे अर्जुन सर खरंच खूप चांगले आहेत. तेव्हा इथे आता अर्जुन सही करायला तयार नसतो. मधुभाऊ म्हणतात की एक बाप सांगतोय तुला याच्यावरती सही करायला, माझ्या लेकीच्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही, सायलीच्या आनंदासाठी तरी सही कर. तेव्हा अर्जुन आता 1 मिनिटसुद्धा थांबत नाही, सायलीचा आनंद बोलल्या बोलल्या येऊन सही करतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं, ती खूप जास्त रडायला लागते. अर्जुनला तिला भेटायचं असतं, त्याच्याशी बोलायचं असतं, त्याची विचारपूस करायची असते, पण मधुभाऊंना शब्द दिल्यामुळे ती अर्जुनच्या समोर उभीसुद्धा राहत नाही, त्याला फक्त डोळे भरून बघते आणि किचनमध्ये येऊन उभी राहते. पण तिला या गोष्टीचा खूप जास्त त्रास हा होतच असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सायली म्हणत असते, कुसुमताई त्यावेळेला अर्जुन सर मला काहीतरी बोलत होते ग, कदाचित हेच सांगत असतील की त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मी सुद्धा त्यांना तेच सांगणार होते, पण त्यानंतर हे सगळं घडलं. कदाचित कुसुमताई अर्जुन सरांना हेच सांगायचं असेल ग की जसं माझं त्यांच्यावरती प्रेम आहे तसंच त्यांच्याही माझ्यावरती भरभरून प्रेम आहे. तेव्हा मधुभाऊ सायलीचं बोलणं ऐकत असतात आणि मधुभाऊंना तिचं बोलणं ऐकून रागसुद्धा येत असतो आणि तिचं वाईटसुद्धा वाटत असतं. तेव्हा इकडे सायलीला फक्त आता एकच प्रश्न पडलेला असतो की खरंच अर्जुनचं तिच्यावरती प्रेम आहे की नाही. तर अर्जुन आलेला असतो ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे. तेव्हा जोशी म्हणतो, काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या कायद्याचा एकदम बरोबर फायदा करून घेतलात. मग ती तुमची बायको जी होती ती तुम्हाला कसं चार्ज करायची, म्हणजे पूर्ण वर्षभराचं एकदा चार्ज केलं होतं
की प्रत्येक रात्रीला चार्ज केलं होतं, एव्हरी नाईट असं म्हणाल्यानंतर अर्जुनला एवढा राग येतो. अर्जुन त्याच्या जबरदस्त थोबाडीत देतो आणि नुसतं थोबाडीतच देत नाही तर त्याला चांगला मारतो. त्याला इथे नको नकोसं करून टाकतो. अर्जुनला सायलीबद्दल वाईट शब्दसुद्धा खपून घ्यायचा नसतो, कारण त्याला खूपच जास्त जोशीचा राग येत असतो आणि त्याच्यामध्ये त्याने सायलीबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्याचा राग अनावर होतो आणि तो इथे ॲडव्होकेट जोशी याला त्याच्याच ऑफिसमध्ये जाऊन लाल बुंद करेपर्यंत चांगला अर्जुनने ॲडव्होकेट जोशी याला दिलेला असतो. चैतन्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुनचा राग एवढा अनावर झालेला असतो की तो कुणाचं काही ऐकत नाही. तो फक्त ॲडव्होकेट जोशी याला चोपण्यामध्ये पूर्णपणे बिझी होतो.